प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत आज आपण बघतोय की पिंकीने डॉल्बीकडून वचन घेतलंय की तुम्ही हे सत्य बापूसाहेबांना आणि आईसाहेबांना अजिबात सांगणार नाहीये. आपल्या घरातल्यांसाठी, घरच्यांच्या शांततेसाठी आपण हे सत्य कोणाला सांगायचं नाहीये. डॉल्बी म्हणतो, वहिनी मला नाही जमणार हे. पिंकी म्हणते, भाऊजी तुम्हाला जमवावंच लागेल. आपल्या घरासाठी, घराच्या शांततेसाठी वेळ आल्यावर आपण सगळ्यांना सांगू. डॉल्बी म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी फक्त तुमच्यासाठी तुम्हाला वचन देतो की मी हे कोणाला सांगणार नाही. पिंकी तिच्या बेडरूममध्ये आली आहे. छबी म्हणते, काय ग पिंकी, घरात पाय थांबत नाही तुझा. अगं किती दगदग केलीस, आता जरा आराम कर. छबी खूप कौतुक करते पिंकीचं. आता युवराज म्हणतो, आम्हाला सोडून सगळ्यांना द्यायला वेळ आहे यांच्याकडे. छबी म्हणते, कमाल आहे पण पिंकी तुझ्या जिद्दीची. सलाम आहे तुझ्या कामाला. खरंच काय केसला कलाटणी दिलीस ग, आम्हाला पण कळू दिलं नाही रूपाबद्दल. खरंच पिंकी तुझी कमालच आहे. पिंकी म्हणते, छबीताई माझंही चुकलं. तुम्ही मला सांगत होतात की डॉल्बी भाऊजी असं करणार नाही, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. छबीताई तुमचा विश्वास खरा ठरला. छबी म्हणते, जाऊ दे ग पिंकी, मोठ्या लढाया लढताना होतं असं कधी कधी. पिंकी म्हणते, या लढाईमध्ये डॉक्टरच्या स्टाफनी मला खूप हेल्पिंग हँड दिली आहे, म्हणून मी ठरवलंय की या केसमधल्या रिअल हिरोंचा मी सत्कार करणार आहे. छबी म्हणते, छान कल्पना आहे तुझी, सत्कार तर झालाच पाहिजे. युवराज म्हणतो, म्हणजे तुम्ही उद्याचा दिवस पुन्हा बाहेर राहणार आहे, त्या लोकांना वेळ देताय पण आम्हाला नाही. पिंकी जरा भाव खायला लागते, आत्ता अपॉइंटमेंट देऊ की उद्या येत आहे. आता छबी म्हणते, तुमचं चालू द्या, मला जाऊ द्या आधी. पिंकी तुला वेळ मिळाला की ये, मग आपण निवांत गप्पा मारूयात. छबी बाहेर गेल्यावर युवराज पिंकीला जवळ घेतो आणि म्हणतो, काय हो कारभारीन, कधी अपॉइंटमेंट देताय. पिंकी म्हणते, डायरी बघून सांगू का. युवराज म्हणतो, काय तुम्ही कारभारी. पिंकी जरा लाडात येते आणि म्हणते, धनी उद्याचा सत्कार झाला ना की मी तुमची अपॉइंटमेंट माझ्या दिलामध्ये फिक्स झाली. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेबांनी खूपच भयंकर प्लॅनिंग केली आहे पिंकी आणि युवराजला पुन्हा एकदा वेगळं करायची. बापूसाहेब प्रचंड टेन्शनमध्ये आहेत, कारण नैना देवीनी आणि रावतेनी त्यांना दिली आहे धमकी. त्यातून पिंकी तिथे आली आणि पिंकीने पण धमकवलंय बापूसाहेबांना. पिंकी म्हणते, पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाला तुमच्यापासून दूर करण्यात यशस्वी झालात बापूसाहेब. आधी तर तुम्ही माझ्या धनींना दूर लोटलं आणि आता डॉल्बी भाऊजी. एक एक नातं तुमच्यापासून दूर जात आहे बापूसाहेब, पण तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं राजकारण प्यार आहे. तुमचं काळीच कशाचं बनलंय हो. डॉल्बी भाऊजींना मरणाच्या दारात ढकललं तुम्ही, खुर्चीसाठी डॉल्बीला बळी देताय तुम्ही. बापूसाहेब म्हणतो की मी डॉल्बीला विष नाही दिले, नैना देवीने आणि रावतेने तो प्लॅन केला होता. पिंकी म्हणते, पण ती विष प्यायची वेळ तुम्हीच आणली ना, याला तुम्हीच जबाबदार आहात. बापूसाहेब म्हणतात, असं कोण म्हणतंय. त्यावर पिंकी म्हणते, समद्याच गोष्टी म्हणायला पाहिजे असं नाहीये बापूसाहेब, काही गोष्टी न कळता कळतात. तेवढी हुशार माणसं तुमच्या आजूबाजूला असतातच. काय ना बापूसाहेब, मांजराला वाटतं की आपण डोळे मिटून दूध पितोय, आपल्याला कोणीच बघत नाहीये, पण समजा जग त्याच्याकडे बघत असतं. बापूसाहेब, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली नाहीयेत. डॉल्बी भाऊजींचा शर्ट कुठे गेला, DNA रिपोर्ट कोणी बदलले, वॉर्ड बॉय काळूला गायब कोणी केलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नाहीयेत. मला पाहिजे तर ते मी नक्कीच शोधू शकते. मी खात्रीनं सांगू शकते की या सगळ्या प्रकरणाच्या मागे कोण आहे. बापूसाहेब, एका क्षणात मी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. या आडगावातून तुमचं नामो निशान मी मिटवू शकते. ही तुमची दुसरी चूक आहे आणि शेवटची चूक आहे असं समजा. पिंकी आता जात असते, पण पुणे माघारी फिरते आणि म्हणते, अजून एक गोष्ट, या आडगावाची सरपंच म्हणून मी या आडगावात उद्या हॉस्पिटलच्या स्टाफचा सत्कार ठेवलाय. या केसमधल्या खऱ्या हिरोंचा सत्कार. तर माननीय आमदार गजराज धोंडे पाटील, जर प्रायश्चित करून घ्यायचं असेल ना तर तिथे हजर राहा. पिंकी असं बोलून निघून गेली आहे, पण पिंकीने ही खूप मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय प्रेक्षकांनो. पिंकीने बापूसाहेबांना अलर्ट करायची काहीच गरज नव्हती, त्यामुळे पिंकीने तिच्यावर खूप मोठं संकट ओढवून घेतलंय. बापूसाहेबांचा संताप होतोय. सुशीला देवी येत आहे तिथे आणि धनंजय सुद्धा. सुशीलाबाई म्हणतात, तिच्यावर कशाला राग काढताय, त्या खुर्चीवर जिच्यामुळे हे सगळं होतंय तिच्यावर राग काढा ना. धनंजय म्हणतो, बापूसाहेब मला असं वाटतंय खरं तर तुमचं राजकारण सुद्धा धोक्यात आलंय. आता तुमची खुर्चीही जाऊ शकते अशी मला शंका आहे. आता सुशीलाबाई म्हणतात, काय उपयोग आहे त्याचा, तुम्ही दरवेळेला त्या पोरीला मारायचा प्रयत्न करता, पण ती पुन्हा भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसते. तुम्हाला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे ती कायमची उद्ध्वस्त होईल. त्या पोरीला तिची सरपंच पद खूप प्यारं आहे, मान सन्मान आणि प्रतिष्ठा, हे म्हणजे घाटवाडीच्या पोरीचं आयुष्य आहे. तिच्या इब्रतीला डाग लावा अशी संपल ती.
धनंजय म्हणतो, हो बापूसाहेब, तिचा लवकर कार्यक्रम करून टाका. बापूसाहेब म्हणतात, हे बरोबर बोललात तुम्ही सुशीलाबाई. तिची मान मर्यादा इब्रत सगळी संपवायची आणि मग तिला मारायचं. या सगळ्याचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलंय. सुशीलाबाई म्हणतात, नेमकं काय केलंय तुम्ही साहेब? बापूसाहेब म्हणतात, सुशीला देवी, काही गोष्टींसाठी जरा वाट बघा. हा गजराज धोंडे पाटील कधी कधी असं मरण देतो की मरणाऱ्याला त्याची चाहूल सुद्धा लागत नाही. सर्वाभूती परमेश्वर असा त्यांनी फायनल डायलॉग मारलाय. प्रेक्षकांनो, हे पिंकीला आता खूपच वेगळ्या पद्धतीने टॉर्चर करून मारणार आहेत. खरंच युवराज म्हणतो ते बरोबर आहे, पिंकीने या राजकारणापासून दूर राहायला पाहिजे, पण पिंकी युवराजचं ऐकत नाही. हे तिचं खूप चुकतं. युवराज आता बघतोय, म्हणजे त्याला स्वप्न पडलंय की तो पिंकीच्या सोबत आहे, दोघं एकमेकांच्या सहवासात आहे, आणि अचानक पिंकी गायब झाली आहे आणि मोठ्याने ओरडायला लागली आहे. आता तो झोपेतनं जागा होतो आणि पटकन पिंकीला जवळ घेतो आणि त्याच्या स्वप्नाबद्दल सांगतो. पिंकी म्हणते, धनी, असं काय करताय तुम्ही? मी तुमच्या जवळच आहे ना. युवराज तिला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो, कारभारीन, आम्ही आता तुम्हाला आमच्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही, अगदी कधीच नाही. युवराजला त्याचं मन सांगतंय काहीतरी वाईट होणार आहे. आणि पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, सकाळी सकाळी पिंकी दवाखान्यात आली आहे आणि त्या डॉक्टरांचा सत्कार झालाय असं दाखवलंय. पिंकी म्हणते, तुम्ही खूप काही केलं डॉक्टर, तुमचे आभार आहे. डॉक्टर म्हणतात, अहो माझं कर्तव्यच होतं ते, मी आता निघते, मला ना मुंबईला जायचंय. पिंकी म्हणते, कसं काय? डॉक्टर म्हणतात, अहो आम्ही मेडिकल कॅम्प ठेवला होता मुंबईला, पण तो ऐनवेळी रद्द झाला, त्यामुळे तिथले सगळे औषधं वगैरे मला मॅनेज करायचे आहेत आणि त्यासाठी मला लवकर जावं लागेल. पिंकी म्हणते, तुमचा कार्यक्रम रद्द झाला असेल तर आम्ही आमच्या गावात तो मेडिकल कॅम्प ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणतात, अरे वा, खूप छान कल्पना आहे तुमची, पण मेडिकल गोळ्या या सगळ्याची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडावी लागेल, सरकारी काम आहे हे. पिंकी म्हणते, काळजी करू नका, आमचे उपसरपंच साहेब आहे, मी आहे, आम्ही व्यवस्थित करू सगळं. आता हे उपसरपंच साहेब म्हणतात, हो हो, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो. पिंकी त्यांचेही आभार मानते की तुम्ही छान कार्यक्रम केलात सत्काराचा, म्हणजे उपसरपंचांनी सगळी तयारी केलेली असते. आता ह्या डॉक्टर म्हणतात, आपण वरिष्ठांशी जाऊन बोलूया. आणि आता यांचं सगळं प्लॅनिंग ठरलंय. डॉक्टर म्हणतात की तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या, तुमची सही लागेल त्यावर, सरकारी काम आहे, त्यात अडचण नको यायला, सगळे मेडिकल औषधं तुम्ही नीट जातीने सांभाळा. तेवढ्यात तिथे रुद्र येत आहेत. पिंकी त्यांना आश्वासन देते, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघेल. रुद्र म्हणतात, काय मग सरपंचबाई, तुम्हाला भेटायला आलोय मी. पिंकी म्हणते, रुद्र साहेब तुम्ही? रुद्र म्हणतात, मला माहीत होतं तुम्ही काही एका जागी सापडणार नाही, तुम्ही शांत बसणाऱ्यांपैकी नाहीच आहे. पिंकी म्हणते, पण रुद्र साहेब तुम्ही थोड्या वेळ आधी आला असतात तर तुमचाही सत्कार झाला असता. रुद्र म्हणतात, तुम्ही मला अजून ओळखलं नाही, मी इन्साफ का सिपाई उगाच म्हणत नाहीत लोक मला, मी या हाडतुऱ्याचा भुकेला नाही आहे, मला फक्त लोकांना न्याय द्यायला आवडतं. पण सरपंचबाई तुम्ही जरा अलर्ट राहा, कारण तुम्ही कोणत्या लोकांशी पंगा घेतला हे तुम्हाला माहीत नाही आहे, संकट अगदी केव्हाही येऊ शकतात तुमच्यावर. तेवढ्यात तिथे युवराज येतो आणि म्हणतो, आम्ही यांना हेच सांगतोय पण ह्या आमचं ऐकतच नाही आहेत. रुद्र पिंकीला अलर्ट करायला आलाय की तिने तिच्या जीवाची काळजी घ्यावी. पिंकी म्हणते, धनी, काय तुम्ही आहात ना माझ्यासोबत, तुम्ही असल्यावरती मला कशाचीच भीती नाहीये, आपण मरणाशी पण लढू. रुद्र म्हणतात, चालू द्यात तुमचं, पण तुमच्या सरपंचबाईची काळजी घ्या बरं, कारण आता केव्हाही काहीही होऊ शकतं. रुद्र म्हणतात, चालू द्यात तुमचं रोमॅन्टिक मॅटर सुरू झालंय, तर मी निघतो आता. ते पिंकीला गुड लक देतात आणि म्हणतात, पुन्हा भेटूया. आता रुद्र गेल्यानंतर युवराज पिंकीला म्हणतो, अजबच रसाय नाही हा. पिंकी म्हणते, हो ना, अगदी तुमच्यासारखा. नाही म्हणजे मला म्हणायचं तुमचंच बघा ना, आता हा कार्यक्रम संपून येणारच होते ना मी घरी, पण तुम्ही आलात माझ्या मागं. युवराज म्हणतो, अहो रावलं नाही गेला आम्हाला वाटलं तुम्ही काय करत असाल म्हणून आलो. पिंकी युवराजला तिथे बसवते आणि म्हणते, धनी, एवढी काय घाई आहे तुम्हाला, उद्या जाणार आहोत ना आपण डेटवर? युवराज म्हणतो, हा उद्या तर जाणार आहोत आपण, पण आपण आज मस्तपैकी डोंगर माथ्यावर जाऊया, बुट्ट खाऊया, छान एकमेकांसोबत गप्पा मारत दिवस घालूयात. पण पिंकी म्हणते, सॉरी धनी, मला ना आपल्या गावात ना मेडिकल कॅम्प करायचं आहे आणि सगळे औषधं वगैरे तिकडे न्यायची आहे, मॅनेजमेंट बघायची आहे, समजा माझी जबाबदारी आहे ना. सॉरी धनी. युवराज म्हणतो, झालं, आमच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं तुम्ही. पिंकी जरा जास्तीच भाव खाते असं नाही वाटत का प्रेक्षकांनो? पण पिंकीला कर्तव्य आधी आहे, युवराज नंतर. युवराज म्हणतो, बरं ठीक आहे, असं तोंड करू नका, देतो तुम्हाला वेळ, पण आमच्यासोबत चहा तरी पिणार का? पिंकी म्हणते, पिणार ना.
ते बी तुमच्याच कपातनं. चलायचं का? आणि युवराज म्हणतो हो चला मॅडम. तर दोघं जण गेले चहा प्यायला. इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय माईसाहेबांनी कसलं तरी ओमचं लॉकेट आहे ते पिंकीला दिलंय आणि म्हणताय की हे लॉकेट तुझं रक्षा करेल पिंकी. सुशीलाबाई मनात विचार करताय की पिंकी तुझं आता रक्षण कोणीच करणार नाहीये. पोलीस आलेत पिंकीला अटक करायला नकली गोळ्या ठेवल्यासाठी. बापूसाहेब म्हणतात आता या सरपंचबाईचा मान सन्मान समद धुळीला मिळवणार मी. प्रेक्षकांनो, बापूसाहेबांचे हे क्रुएल इंटेन्शन सफल होईल का? तुम्हाला काय वाटतंय? खरंच पिंकीचा जीव धोक्यात येईल का? हे सगळंच पुढे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला आजचा रिव्ह्यू नक्की कळवा. आज त्यांनी फक्त एवढंच दाखवलंय. सो आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला